शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं मोफत वधूवर मेळावा आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे। अहिल्यादेवी होळकर चौकातील विश्वास मल्टीपर्पज हॉल येथे हा मेळावा संपन्न होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे अण्णा आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेशजी झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या मेळाव्यामध्ये वधूवरांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शनही करण्यात येणार आहे। प्रशांत साळुंखे, तन्मय साळुंखे, संजय संकपाळ, जनार्दन झेंडे, डॉक्टर हेमंत काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याची तयारी करत आहेत। महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्यव्यापी वधूवर मेळाव्याचे आम्ही आयोजन केले। मी बाळासाहेब साळुंखे अण्णा राज्य उपाध्यक्ष, माझे सर्व सहकारी झेंडे सर, सपकाळ, सुरेश झेंडे, प्रशांत साळुंखे, डॉक्टर साहेब, तन्मय साळुंखे या सर्व सहकार्यांनी मला अगदी ह्या वयामध्ये अगदी पुढं उभा करून या कार्यक्रमाचं सगळं आयोजन करा आणि या दगदगीच्या जीवनामध्ये आज इतकी मुलामुलींची लग्नाची हेळसांड झालेली आहे, ती फार मोठी समस्या झालेली आहे। आमचे प्रसिद्धी प्रमुख प्रशांत साळुंखे मला हमेशा अगदी सांगत असतात की अण्णा हे करूया ते करूया। त्या पद्धतीनं आम्ही राज्यव्यापी वधूवर मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि त्याच निमित्तानं जागतिक महिला दिनानिमित्त असल्यामुळे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी आमच्या राज्याचे अध्यक्ष रविभाऊ बेलपत्रे हजर राहणार आहेत। महिला अध्यक्षा राज्याच्या पार पल्लीवार ते पण हजर राहणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सुरेश रामचंद्र झेंडे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हा कार्याध्यक्ष। आपल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने 8 मार्च महिला दिनानिमित्त मोफत वधूवर मेळावा घेण्यात आला आहे। हा मेळावा सांगली येथील अहिल्यादेवी चौक विश्वास मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार आहे। या मेळाव्यासाठी भोजनाचीही या महामंडळाने व्यवस्था केलेली आहे। या मेळाव्यात हळदी कुंकवाचाही कार्यक्रम घेण्यात आला आहे। तरी सर्व नाभिक समाज बांधवांनी या मेळाव्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। या मेळाव्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रवी बेलपत्रे साहेब हे उपस्थित राहणार आहेत।